लिहिली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात आज एक दिवसभरात मोठी बातमी हाती आली। नगर परिषद आणि नगरपंचायतींचा सर्व निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिला। नागपूर खंडपीठात नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देताना कोर्टानं उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली। उद्याच्या निकालाचा 20 डिसेंबरच्या मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी 21 डिसेंबरलाच सर्व मतमोजणी करणं योग्य होईल असं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। मतमोजणी लांबवण्याला मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे। मतमोजणी पुढे ढकलणं मला तरी योग्य वाटत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 24 तासांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं मला तरी योग्य वाटत नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे। माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।